नमस्कार श्रोते हो. आज आपण एका वेगळ्या विषयावरती चर्चा करतोय. या झाडाची पाने जर आपण आपल्या घरामध्ये अशा पद्धतीने ठेवली तर आपल्या घरावर कोणतीही करणी किंवा काळी जादू होणार नाही किंवा कुठलाही डावपेच आपल्यावर कुणाचा सक्सेस होणार नाही. ज्याने करणी केली असेल, ज्याने डावपेच केला असेल तो त्याच्यावरच उलटेल, अशा प्रकारचा हा आजचा व्हिडिओ असेल. श्रोते हो, एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण आधुनिक युगामध्ये वावरत आहोत, आपण प्रगत युगामध्ये वावरत आहोत. त्यामुळे करणी, भानामती, जादूटोणा ह्या एकदम अशिक्षित आणि न पटणाऱ्या अशा गोष्टी आहेत. या जगामध्ये कोणीच कोणावर करणी करू शकत नाहीत किंवा कोणीच कोणाला भानामती करू शकत नाहीत. परंतु हे मनाचे खेळ आहेत, ही मानसिकता आहे. आणि मग काही लोक अंधश्रद्धेतून याकडे वळतात. तर आपण श्रद्धेचा विचार करूया. या व्हिडिओमधून कुठल्याही प्रकारची अंधश्रद्धा आपण पसरवत नाहीत. अंधश्रद्धेचा धिक्कार करणारा हा चॅनल आहे. अंधश्रद्धा आपण अजिबात बाळगत नाही. मात्र जी श्रद्धा आहे ती श्रद्धा मात्र आपण वृद्धिंगत करतोय. श्रद्धा आणि अंधश्रद्धा याच्यामध्ये गैरसमज असतो, तो आपण काढून टाकतो. तर करणी, भानामती या गोष्टी कधीही कुणी कुणाला करू शकत नाहीत. आता तर महाराष्ट्र शासनाने कायदा केलेला आहे, करणी आणि भानामतीच्या विरोधी कायदा आहे. त्यामुळे या गोष्टी आपण मनातून काढून टाका. तरी पण हे सगळं सांगितलं असून पण जर आपल्या घरामध्ये काही अडचणी येत असतील, काही रुकावट येत असतील, काही कामात विघ्न येत असतील, आपलं उत्पन्न कमी कमी होत चाललं असेल किंवा आपल्या उत्पन्नाच्या स्रोतामध्ये अडचणी येत असतील किंवा घरामध्ये भांडणे, कटकटी, त्रास, आजारीपण, सततचं आजारीपण असं होत असेल, तर आपण आपल्या मनातील शंका दूर करण्यासाठी, आपल्या मनामध्ये कॉन्फिडन्स येण्यासाठी, आपला आत्मविश्वास वाढण्यासाठी, आपल्या मनातील शंका दूर होण्यासाठी आपण अत्यंत साधा आणि सोपा उपाय करणार आहोत. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे प्रभू महादेव, देवादिदेव महादेव हा सर्वात लवकर प्रसन्न होणारा आणि सर्वांना आशीर्वाद देणारा असा देव म्हणण्याची ओळख आहे. तर महादेवाची अत्यंत आवडती वस्तू, अत्यंत आवडती प्रिय गोष्ट म्हणजे बेल. हो, बेलाचं पान किंवा बेलाचं झाड हे महादेवाला आवडतं. जिथं महादेवाचं आवडती वस्तू आहे तिथं कुठलीही वाईट कृती, वाईट वृत्ती, वाईट विचार ह्या ठिकाणी प्रवेश करू शकत नाहीत. म्हणूनच आपण बेलपत्राचा उपयोग करून आपल्या घरातील निगेटिव्ह शक्ती, नकारात्मक शक्ती कशी बाहेर काढता येईल आणि आपल्या स्वतःचं मन कसं सुदृढ करता येईल, निरोगी करता येईल, उत्साहित करता येईल याविषयी बोलूया. मित्रांनो, बेलाबद्दल आपण खूप ऐकलं असेल, वाचलं असेल. बेलाला आयुर्वेदामध्ये सुद्धा खूप महत्त्व आहे. बेलाचं नित्य नेमाने एक पान जर आपण रोज चावून खाल्लं तर 72 प्रकारचे आजार आपल्यापासून दूर राहतील. एवढं महत्त्वाचं हे बेल आहे आणि म्हणूनच ते महादेवाच्या पिंडीवर वाहिलं जातं. तर हेच बेलाचं जे पान आहे ते 1 पान किंवा 5 पान किंवा 7 पान, जे 3 पानाचं 1 पान आपण काउंट करतोय, अशी 5 पाने घ्या किंवा 7 पाने घ्या किंवा शक्य असेल तर 1च पान घ्या. तो हे पानं एका पांढऱ्या शुभ्र कागदावरती मध्यभागी पानाचं जे वरची बाजू आहे ती वरती करून, निमुळती बाजू वरती करून 1.25 पान आपण चिटकवायचं आहे. 1 2 3 2 1 अशा पद्धतीने तुम्ही 5 पाने चिटकवा किंवा 1 2 3 1 2 3 2 अशी 7 पानं चिटकवा. आणि ही चिटकवलेली पानं व्यवस्थित कागदावर चिटकवून तुम्ही तुमच्या घरातील पूर्वेकडे जी भिंत आहे त्या भिंतीला ते चिटकवा. आणि चिटकवल्यानंतर तुम्ही त्या चिटकवलेल्या पानासमोर एकदम ध्यानस्थ बसून एक चित्ताने, म्हणजे जसं आपण काटक व्रत करतो ते काटक पद्धतीने तुम्ही ध्यान लावायचं आहे. आणि काटक तुम्ही एकदम दृष्टी त्या 5 पानावरती किंवा 2 पानावरती जी तुम्ही लावली त्या पानावरती दृष्टी ठेवायची आणि मांडी घातलेली आहे, ध्यान मुद्रेमध्ये आहात आणि मुखाने आपण, तोंडाने आपण एकाग्र चित्ताने ओम शंभो शिवशंकराय नमः, ओम शंभो शिवशंकराय नमः, ओम शंभो शिवशंकराय नमः, ओम शंभो शिवशंकराय नमः. अशा प्रकारे कमीत कमी 5 ते 7 मिनिट एकटक, एकाग्र, एक चित्ताने, नजर न हलवता, पापणी न ढोळ देता जर तुम्ही रोज काटक केलं तर मित्रांनो, तुमच्या शरीरामध्ये
तुमच्या मनामध्ये, तुमच्या घरामध्ये जी काय नकारात्मक शक्ती असेल, जे निगेटिव्ह विचार असतील, चुकीचे थॉट असतील, गलत थॉट असतील, चुकीचे विचार असतील, कुणी चुकीचं काय टाकलं असेल, फेकलं असेल, लावलं असेल, जोडलं असेल, हे सगळं ऑटोमॅटिक निघून जाईल, सगळं निघून जाईल. ज्याप्रमाणे घाण कचऱ्यामध्ये जर मोठा पाऊस आला तर या पावसाच्या लोटात सगळी घाण निघून जाते आणि घर अंगण कसं स्वच्छ होतं, तसं तुम्ही जर हे त्राटक केलं, प्रभू शंकराचं ध्यान केलं, बेलाच्या पानाचा उपयोग केला, तर मित्रांनो हा उपाय तुम्ही 7 दिवस करा, 11 दिवस करा किंवा 21 दिवस करा. तुमच्या घरामध्ये तेच काय, तुमच्या मनामध्ये सुद्धा निगेटिव्ह विचार राहणार नाहीत. सगळी कामं पॉझिटिव्ह होतील, सकारात्मक ऊर्जा तयार होईल आणि सकारात्मक ऊर्जाच तुम्हाला तुमचं काम करायला प्रोत्साहित करेल, प्रेरित करेल. आणि शंभो महादेवाच्या कृपेने, देवाच्या आशीर्वादाने, देवाचं चिंतन केल्यामुळे आपल्या घरामध्ये भरभराटी, धनधान्य याची वाढ व्हायला सुरुवात होईल, आजार कमी होतील, माणूस तंदुरुस्त होईल आणि कुठलाही त्रास आपल्याला होणार नाही. एवढं महत्त्व ह्या बेलाच्या पानाचं आहे. आणि बेलाचं पान आपण सोमवारी महादेवाला व्हायचं असतं. आपल्याला माहितीच आहे, महादेवाचं पान हे उलटं वाहतो आपण, सवासं वाहत नाही. मात्र हे त्राटक करताना पान आपण सवासं ठेवायचे. मग तुम्ही 1 पान ठेवा, 3 ठेवा, 5 ठेवा किंवा 7 पानाचं तुम्ही एका पेपरावरती ते पानं चिटकावून तो पेपर भिंतीला चिटकवायचा आहे. तुमच्या दृष्टीला सरळ रेषेत राहील अशा पद्धतीने बसवा. खूप उंच किंवा खूप खाली नको. आपण बसतो त्या डोळ्याच्या रेषेत ठेवा आणि समान रेषेत तुम्ही या फोटोच्या प्रमाणे तुम्ही त्राटक करा. तुमचे हे प्रॉब्लेम काय असतील तर ते महादेवाच्या कृपेने निघून जाऊ शकतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, महादेवाला आणखी एक प्रिय वस्तू आहे, ती म्हणजे रुद्राक्ष. होय, रुद्राक्ष महादेवाला प्रिय आहेत म्हणून काही लोक रुद्राक्ष धारण करतात. कारण रुद्राक्ष जर आपण दोरीमध्ये बांधून आपल्या हृदयाच्या अगदी जवळ, अगदी हृदयाच्या चिटकून असं बांधलं तर हृदयाची स्पंदनं सुद्धा नियंत्रित होतात. एवढी क्षमता त्या रुद्राक्षमध्ये आहे. रुद्राक्ष झाडाचं असावं, रुद्राक्ष ओरिजिनल असावं ही मात्र अट आहे. कारण आजकाल बाजारामध्ये ओरिजिनल रुद्राक्ष मिळण्याची शक्यता फार कमी आहे. परंतु जिथं खात्रीनं, विश्वासानं अगदी झाडाचीच रुद्राक्ष असतील तर तुम्ही ते निश्चित बांधू शकता. मग रुद्राक्ष गळ्यामध्ये घालणं हे सुद्धा आपल्या शरीरातील निगेटिव्ह एनर्जी बाहेर घालवणं आणि पॉझिटिव्ह एनर्जी अडॅप्ट करणं याचं ते एक सेन्सर आहे असं मानलं जातं. आणि म्हणून रुद्राक्ष घालणं चांगली गोष्ट आहे. रुद्राक्ष किती घालावे तर 10, 5, 15, 20 तुम्ही किती घालू शकता. परंतु पुराणामध्ये असं सांगितलेलं आहे, जी व्यक्ती 1000 रुद्राक्ष गळ्यामध्ये घालेल तो व्यक्ती शंभू महादेवाच्या बरोबरीनं देवाच्याच पायरीपर्यंत पोहोचलेला आहे. एवढं महत्त्व त्या रुद्राक्षाचं आहे. आणि म्हणून हा रुद्राक्ष तुम्ही गळ्यामध्ये घाला. मात्र रुद्राक्ष वापरत असताना एक अट आहे, रुद्राक्ष घातल्यानंतर तुम्हाला 100% मांसाहार बंद करावा लागेल. कारण जोपर्यंत गळ्यात रुद्राक्ष आहे तोपर्यंत तुम्हाला मांसाहार करता येत नाही. जर तो केला तर त्याची उलटी गंतीवर सुरू होईल. त्यामुळे एकतर रुद्राक्ष घातल्यानंतर मांसाहार तुम्ही करू नका, किंवा करणार नसाल तर रुद्राक्ष घाला. कारण त्याचे तेवढं पावित्र्य जपणं महत्त्वाची गोष्ट आहे. तिसरी गोष्ट आहे मित्रांनो, हे जे बेलाचं झाड आहे, थोडंसं रोप तुम्हाला कुठल्याही रोपवाटिकेत मिळेल, ते तुमच्या दारात जर लावलं तर एका जर पानाने घरात सकारात्मकता येत असेल तर ते बेलाचं झाडच जर आपल्या दारात लावलं, छोटंसं रोपटं दारात लावलं तर आपल्याला बेल वाहण्यासाठी सोयीचं होईल. आणि त्या दारातूनच नकारात्मक गोष्टी, चुकीचे विचार, वाईट गोष्टी ह्या आपोआप टाळल्या जातील, निघून जातील, राहणार नाहीत, घरात येणारच नाहीत. म्हणून प्रत्येक हिंदू धर्मामध्ये पवित्र असलेलं हे जे बेलाचं झाड आहे ते दारामध्ये असणं हे पवित्र मानलं जातं, अत्यंत शुद्ध मानलं जातं, अत्यंत सात्विक मानलं जातं, की ज्यामुळे आपल्याला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही. तर तुम्ही बेलाच्या पानाचा त्राटकचा उपाय करून बघा, ध्यान लावा, प्रभू शंकराचं नामस्मरण करा, जप करा, गळ्यात रुद्राक्ष घाला, जेणेकरून आपल्या मनातील, आपल्या घरातील, आपल्या कुटुंबातील सर्व निगेटिव्ह एनर्जी, नकारात्मक ऊर्जा बाहेर जाईल आणि सकारात्मक ऊर्जा आपल्यामध्ये संचारल आणि आपली कामं होतील. मित्रांनो, ज्ञानसागर मराठी या यूट्यूब चॅनलचा एकच हेतू आहे की लोकांमध्ये जनजागृती करणे, लोकांना माहिती सांगणे, लोकांना प्रोत्साहित करणे. ही माहिती आवडली असेल तर हा व्हिडिओ शेअर करा, लोकांपर्यंत पोहोचवा. धन्यवाद. ज्ञानसागर मराठी हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, हा लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या सर्व आप्त इष्ट नातेवाईक यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोचवा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा. तोपर्यंत जय शंभो, जय शिवशंकर, हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव.